एल निनोमुळे यावर्षीचा मान्सून खूप पुढे गेलेला आहे. साधारणतः जून एंडपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नाही. त्यामुळे संपूर्ण शहरावर पाणी टंचाईचे संकट निर्माण झालेले आहे. गेल्या वर्षी याच दिवशी 12 जूनला पवना धरणामध्ये 25.43% एवढा पाणी साठा होता. यावर्षी तो 21.41 एवढा साठा आहे. त्यामुळे 4-5% पाणी साठा कमी आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे आणि इथून पुढे जर 26 जूनपर्यंत जर पाऊस आला नाही तर पाणी कपात सुद्धा करावी लागणार आहे. पण तत्पूर्वी आपण पालिकेतर्फे जे पोहण्याचे तलाव चालवले जातात किंवा वॉशिंग सेंटरला किंवा कमर्शियल गोष्टींना जे पाणी पुरवलं जातं त्याचा अपव्यय जास्त होत असेल तर त्यामध्ये कपात करणार आहोत आणि पोहण्याचे तलाव सद्यस्थितीला बंद करण्याचे निर्देश आता पाणी पुरवठा विभागाला देण्यात येतात. खाजगी जे हॉटेल आहे तिथं बऱ्यापैकी अशा प्रकारचे जलतरण तलाव आहे किंवा जिथं वॉशिंग सेंटर आहे तिथं पण पाण्याचा अपव्यय होतो. कारवाईचे आपण आदेश काही या अनुषंगाने देणार आहोत, कारण पाणी बचत खूप महत्वाचं बाब असणार. खाजगी हॉटेलांना मी आव्हान करेल की आपल्या शहरातील एक जागरूक नागरिक म्हणून आपणही पोहण्याचे तलाव सद्यस्थितीला बंद करावेत, जेणेकरून तो जो पाण्याचा वापर होतो तो टाळला जाईल आणि शहरातील इतर नागरिकांना त्या पाण्याचा उपयोग होईल. तसेच वॉशिंग सेंटर बांधकामांसाठी लागणारे पाणी जिथे जिथे अपव्यय दिसला जाईल तिथं तिथं त्यांच्यावर कारवाई केली जाईल.